याचं देखील कौतुक आणि शुभेच्छा व्यक्त करतोय। तसेच मित्रो, मोबाईलवर देखील ही मॅच पाहिली सोमनाथ काळे सर, तर अतिशय योग्य ती दर्जाने UTC लाईव्ह टेलिकास्टच्या मदतीने आम्ही स्पर्धा पाहतोय। त्यांचं देखील कौतुक, आभार आणि शुभेच्छा व्यक्त करतोय। डीजे कक्षाचं देखील शुभेच्छा व्यक्त करतोय आणि आज बँजो कक्ष देखील आम्हाला आलेला आहे, त्याच्या सर्व टीमचं आभार व्यक्त करतोय। आणि या स्पर्धेसाठी मंडप डेकोरेटर्स ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांचं देखील हार्दिक आभार व्यक्त करतोय। ग्रामस्थ मंडळ बिरवाडीकरांचा आभार व्यक्त करतोय। ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय। आपण ऐकत राहा, पाहत राहा वन मॅन शो, डॅशिंग पर्सनॅलिटी, शेष दादा वेकंडे पुरस्कृत स्वर्गीय विठ्ठलराव दादासाहेब काळे स्मृती चषक 2025। आयोजक ओवी स्पोर्ट्स बिरवाडी व ग्रामस्थ मंडळ बिरवाडी, आलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत। पंढरी सासे, आपण कुठे असाल तर मनीष काळे म्हणजे बाळा खाडे यांच्याशी संपर्क साधायचा आहे। पंढरी सासे विनंती असेल, जाऊया पुन्हा एकदा ऐकूया दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस, व्हॉइस ऑफ द आल्यानी सन्माननीय सोमनाथजी खाडे सर। थँक्यू सो मच। शहापूर तालुक्याची मुलुक मैदानी तोफ आज धडकतीये। सकाळच्या सत्रात इन्फॉर्म, पहिलाच बॉल, डोक्याची घंटा, मोठी विकेट, मैदानावरती स्मशान शांतता। शहापूरचा टायगर दहाडण्या अगोदरच शांत केलाय। मोठी विकेट कल्पेश जाधव बाद। या ठिकाणी बघा सोमनाथजी खाडे सर, आपलं मला तरी वाटतं भविष्यवाणी असेल की आपण सकाळीच म्हटलं का इथे कोणताही संघ आणि कोणताही खेळाडू कधी आपली कामगिरी चोख बजावतो आणि आज या ठिकाणी पाहायला मिळतोय शहापूरचा टायगर टेनिस क्रिकेटमधला भल्या भल्या गोलंदाजाचा कर्दनकाल ज्याचं नाव होतं कल्पेश जाधव हा माघारी धाडलाय। गोलंदाजानं रमेश स्पोर्ट्स साडगावचं देखील कौतुक करेल। आज मेहनत घेऊन क्वालिफाय होऊन आज हा सामना खेळतात, आनंद वाटतो। आपल्या जवळच्या दोन्ही टीम आहेत आणि या ग्रामीण भागातलं क्रिकेट, या क्रिकेटला जे प्रोत्साहन मिळत असेल तर आयोजक ओवी स्पोर्ट बिरवाडी व ग्रामस्थ मंडळ बिरवाडी यांचं देखील कौतुक आणि आभार व्यक्त करतो। थँक्यू सो मच जयजी। आज मैदानावरती भरपूर गर्दी तुम्हाला पाहायला मिळेल, भरपूर फॅन फॉलोविंग असणाऱ्या टीम खेळतायत आणि सर्वांचे आवडते खेळाडू मैदानावरती खेळतायत। आणि आज विशेष कौतुक आपण करूयात, साडगाव टीम मैदानावरती जबरदस्त कामगिरी करते। पहिल्याच बॉलवरती विकेट सुद्धा मिळाली आहे आणि आज त्यांना पाठराखण करण्यासाठी साडगावचे चार्मिंग बॉय अर्थातच युवा उद्योजक आमचे सोयरे अनिल शेठ हजारे यांचं या ठिकाणी क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालेलं आहे। त्यांचं सुद्धा मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आहे। आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे, सुपर संडे। गणेशची ही जादुई गोलंदाजी, पहिल्याच बॉलवरती कल्पेश जाधवला बाद केलं। इथं व्हाईट बॉलचा इशारा येतोय, अवांतरच्या रूपानं धावसंख्येला सुरुवात झाली आहे। बॅटिंग करत असताना सूरज स्पोर्ट्स भातसई या टीमची पहिली धाव आली आहे, धावफलकावरती जोडतायत। निश्चितच आज श्रेयस दादांचे लाडके मामा डॉक्टर निखिलजी खाडे सरांचा आज वाढदिवस आहे। वाढदिवसाच्या साहेबांना मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा। इथे पहा झेलची संधी, मैदानात आग लावली आहे। गणेश या ठिकाणी विघ्नहर्ता बनतोय टीम साडगावसाठी। मिळालेली ही दुसरी विकेट, फलंदाज बाद।
अगदी आदबीनं पाऊल टाकत असताना टीम रमेश स्पोर्ट्स साडगाव जबरदस्त गोलंदाजी. गणेशच्या माध्यमातून टाकलं जाणारं हे पहिलं षटक विध्वंसक मारा करतोय. पॉवर प्लेच्या षटकाची जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती. विवरसनं अतिशय सुंदर केली आहे. विकेट किपर शॉट, थर्ड मॅन शॉट, फाईन लेग, पॉईंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर 30 यार्डमध्ये शॉट. स्क्वेअर लेग वरती फिल्डर तुम्ही पाहताय. सीमारेषेवरती नजर मारा. वाईड इस्ट लॉंग ऑफला फिल्डर आहे. वाईड इस्ट लॉंग ऑनला अगदी काऊ कॉर्नर झोनच्या दिशेने एक फिल्डर. जबरदस्त विवरचना आणि विवरचने अंतर्गत टाकली जाणारी गोलंदाजी. पहिल्या षटकात आपण आहोत. गणेश गोलंदाजी करतोय. थांबवून ठेवलंय. मोठा फुल स्टॉप लावलाय. धावफलकावरती फक्त 1 धाव, 2 गडी बाद. इथे पहा प्रहार करण्याचा प्रयत्न. मिड ऑन वरती चांगलं क्षेत्ररक्षण, टाईट फिल्डिंग, जबरदस्त गोलंदाजी, त्याचबरोबर फिल्डरची सुंदर साथ मिळत असताना अतिशय सुंदर सुरुवात केली आहे रमेश स्पोर्ट्स साडगाव या टीमनं. साडगाव विपक्ष भातसई या मॅचची चर्चा भरपूर दिवसापासून चालू होती आणि आज तो सामना मैदानावरती. इथे पहा शॉर्ट पिच चेंडू आहे. पुल करण्याची संधी मिळाली आहे. आडव्या बॅटचा तडाखा दिलाय. सरळ चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. संघर्षाचा शंखनाद, चौकार. धन्यवाद. स्पर्धेची नवलाई आणि स्पर्धेचं गुणगौरव कौतुक आज संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपण पाहताय. मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा आणि स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस या ठिकाणी पार पडतोय. याचीसाठी केला होता अट्टाहास. शेवटचा दिवस गोड व्हावा आणि हा शेवटचा दिवस गोड होत असताना आपण या ठिकाणी पाहताय शहापूर तालुक्याच्या टेनिस क्रिकेटच्या पटलावरची महासत्ता म्हणून ज्या संघाकडे पाहिलं जातं त्या भातसई टीमला पहिल्या षटकामध्ये मोठे धक्के मिळाले. 2 फलंदाज बाद झालेत. धावफलकावरती एका षटकाच्या अंती पाहायला मिळत आहेत 5 धावा. इथून कशा पद्धतीनं संकटातून सावरला जाईल, भातसई टीमसाठी कशा पद्धतीनं मार्ग काढला जाईल, झुंजार खेळाडू आणि झुंजार टीम म्हणून कल्पेश जाधव आणि भातसई टीमकडे पाहिलं जातं. इथून कशा पद्धतीनं बाहेर पडतील. थँक्यू सर. यानंतर होणारा सामना दोस्ती 11 शहापूर विपक्ष राजभाई शहापूर. दोन्ही संघाचे संघनायक फर्स्ट इनिंगमध्ये आपण यायचंय. मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. परंतु आज या ठिकाणी मला आनंद वाटेल की माझे परमस्नेही मित्र या स्पर्धेसाठी देखील अहोरात्र मेहनत आणि नेहमीच मित्रांसाठी सदैव तत्पर मनोज दादा वेकंडे यांच्या प्रेमापोटी आणि यांच्या सहकार्यापोटी आम्ही आज या ठिकाणी पोहोचलो. मनोजभाई वेकंडे आपलं देखील आभार व्यक्त करेल. मनीष दादा खाडे यांचं देखील प्रेम आपलं देखील आभार व्यक्त करेल. थँक्यू. इथे पहा षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली. पहिलाच बॉल लेग स्टंपला सोडून बाहेर जातोय. वाईट बॉल. अभि सावंत सर आमच्याकडे वळतायत, सांगतायत अवांतरचा हा चेंडू या ठिकाणी खाडे सर आपण पाहतोय जे वेड लागलंय क्रिकेट नंतरचं वेड असेल ते म्हणजे बैलगाडा शर्यत. आणि या बैलगाडा शर्यतीमध्ये जाईल तिथे गुलाल विजयाची शिदोरी जे आणणारे या गावचे आदरणीय सन्माननीय अशोकदादा भेरे साहेबांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावर यावं. आपलं ओवी स्पोर्ट बिरवाडीच्या वतीनं हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत सन्माननीय आदरणीय अशोकजी भेरे साहेब. थँक्यू. मी विनंती करतो आपण विराजमान व्हावं. नक्कीच नक्कीच आजचा दिवस फार महत्वाचा आहे. पहा पाहुण्यांचं जल्लोषात स्वागत या ठिकाणी होतंय. आलेल्या प्रत्येक मान्यवराचा यथोचित मान सन्मान करणं आणि कशा पद्धतीनं हॉस्पिटॅलिटी असावी हे बिरवाडीत आल्यानंतर तुम्ही जरूर अनुभवू शकाल. जबरदस्त ही रॉयल एंट्री. निश्चितच दादांना आणि त्यांच्या छकडाला उत्तरोत्तर यश सातत्यानं लाभत राहू अशी ईश्वरचरणी प्रार्थना आपण करूयात. जाऊया मैदानावरती. इथं पहा सामना निश्चितच फसलाय भातसई संघासाठी. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली आहे. जगदीश आले गोलंदाजी मार्कवरती. धावफलकावरती आहेत 7 धावा. इथून एकमेकांना साथ द्यावी लागेल. बॅटिंग करत असताना स्ट्राईक एंडवरती हरेश जाधव. कल्पेश बाद झाल्यानंतर हरेशवरती फार मोठी जिम्मेदारी. स्ट्राईकवरती तयार. जगदीशचा हा चेंडू खोलवर टप्प्याचा आहे. ऑन साईडला खेळतायत. सिंगल कंप्लीट. मिड विकेट बाउंड्रीवरती चेंडूला पकडफेक झाली आहे. सिंगल एका धावेची मदत इथं धावफलकाला करतील. या एका धावेच्या मदतीनं धावफलक थोडंसं हल्लंय. संजीवनी प्राप्त होत असताना स्कोरबोर्ड पुढे सरकलं. 8 ही आकड्यावरती. 2 गडी बाद 8 धावा. जबरदस्त मॅच. हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला पाहायला मिळेल. दोनही मातब्बर संघ आहेत. शहापूर तालुक्याच्या ग्रामीण पटलावरच्या 2 ताकदवर टीमच्या दरम्यान झुंज या ठिकाणी चालू आहे.
हॅलो चेक हॅलो हॅलो चेक चेक स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम हॅलो ऑन साईडला खेळतायत मिड विकेटच्या दिशेनं पुन्हा एकदा त्या ठिकाणी फिल्डर आहे अडवत असताना थोडीशी घाई झाली आणि या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावा येतील स्कोरबोर्ड वरती ऍड केल्या जातील. धावफलक पुढे जात आहे ते 10 या आकड्यावरती. जबरदस्त नियोजन आयोजन. आजचा दिवस श्रेयस दादांचे लाडके मामा डॉक्टर निखिलजी खाडे त्याचबरोबर सुनील दादा खाडे यांचे सुपुत्र साहिल खाडे यांचा वाढदिवस आहे. या दोनही बर्थडे बॉयना वाढदिवसाच्या ओवी स्पोर्ट्स बिरबाडी आणि संपूर्ण आयोजनाच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊया. स्वागत झालंय षटकारानं. बिग हिट. या ठिकाणी बघा अशोकजी बेरे साहेब आपण आलात आणि चकड्याचं गाणं झालंच पाहिजे कारण पाहुण्यांचं येणं आणि पाहुण्यांचं स्वागत करणं ही आपली भारतीय संस्कृती आहे. मातृदेव भव पितृदेव भव आणि महत्त्वाचं म्हणजे अतिथी देव भव. ग्रामस्थ मंडळ बिरवाडीच्या वतीनं आणि ओवी स्पोर्ट बिरवाडीच्या वतीनं आलेल्या पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. कॉम्प्ट बॉक्स सन्माननीय सोमनाथजी खाडे सर. थँक्यू सो मच जयजी. या ठिकाणी पहा अनुजनं जिम्मेदारी स्वीकारली आहे जबाबदारी स्वीकारली आहे. कल्पेश बाद झाल्यानंतर अनुजला जबाबदारीचं टॉनिक त्यानं इथं पाजलंय. गेल्या काही वर्षापासून तुम्ही पाहत असाल तर कल्पेशच्या खांद्याला खांदा लावून अनुजनं जी कामगिरी केली आहे निश्चितच एक सायलेंट किलर म्हणून त्यानं सातत्यानं कामगिरी पाहिली आहे. एक चांगल्या दर्जाचा फलंदाज आहे उच्च कोटीचा गोलंदाज आहे. यापुढील मॅच दोस्ती 11 शहापूर आणि राजे बॉईज दोन्ही टीमचे कॅप्टन आपला संपूर्ण स्क्वॉड घेऊन तयार रहा. शॉर्ट पिच चेंडू आहे पुल केलंय फटका चांगला आहे. फिल्डर सीमारेषेच्या लगत चेंडूला पकडलं फेकलं. एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट करतायत. चांगल्या पद्धतीनं सेन्सिबल क्रिकेट मैदानात पेश करतायत. एक षटकार आला त्यानंतर सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेट करत असताना थेंबे थेंबे तळेसाचे. धावफलकावर 18 धावा. 2 षटकं संपलेली आहेत आणि 2 गडी बाद 18 धावा. टीम सूरज प्रतिष्ठान भातसईची धावसंख्या. थँक्यू सर. माननीय श्री श्रेयस दादा वेखंडे पुरस्कृत स्वर्गीय विठ्ठलराव दादासाहेब खाडे स्मृती चषक 2025. मी तमाम क्रीडा रसिकांना सांगू इच्छितो की आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक त्या पलीकडे राजकारणात आणि राजकारणाच्या पटलावर ज्या व्यक्तिमत्वाचं नाव आपण पाहतोय ते आमच्या आदरणीय विद्याताई वेखंडे असतील. त्यांचे चिरंजीव वन मॅन शो श्रेयसदादा वेखंडे यांच्या सहकार्यातून साकार झालेली स्पर्धा आणि तमाम बिरवाडीकरांना पाहिलेले स्वप्न ओवी स्पोर्ट बिरवाडीकरांना पाहिलेले स्वप्न आज मात्र सत्यात उतरते आणि आजचा अंतिम दिवस आहे. उपस्थित पाहुण्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत व्यक्त करतोय. अगदी काही क्षणातच ग्रामीण ओपन गटातील पहिला सामना चालू होणार आहे. तो राजे बॉईज विपक्ष दोस्ती 11 शहापूर. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की पहिली इनिंग संपल्यानंतर लगेच इथे नाणेफेकी केली जाईल याची नोंद घ्या कारण आजचा दिवस अंतिम दिवस आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये सूर्य मावळण्याच्या आधी आपण फायनल करणार आहोत. जास्तीत जास्त ओव्हरची फायनल आपल्याला जर खेळायची असेल तर प्रत्येक खेळाडूने आणि प्रत्येक संघाने आम्हाला सहकार्य करा. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आणि यूट्यूब लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून जोडले गेलेल्या सर्व प्रेक्षक राजाचं मान्यवरांचं पुन्हा एकदा ओवी स्पोर्ट बिरवाडीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. चला चला थोडं स्पीडअप करा. 2 षटकं संपलेली आहेत. धावफलकावरती 18 धावा. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ पूर्वार्धातील बाकी आहे. कशा पद्धतीने धावा बनवल्या जातील या स्पर्धेसाठी ज्यांचं आम्हाला सहकार्य आलं ते सन्माननीय रत्नाकर गाडेकर साहेब. आपण देखील या ठिकाणी आलेला आहात. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत व्यक्त करतोय आणि आमंत्रित करतोय की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान होण्याची कृपा करावी. झेलची सुवर्ण संधी होम डिलिव्हरी. आज साठगाववाले चुका करत नाही. झेल टिपला खेळ संपला. बॅट्समन हरेश जाधव परतला. या ठिकाणी फायर शॉटचे जे कर्मचारी असतील त्यांना विनंती करतो की आपण कुठेही जाऊ नका. आज आमच्या पाहुण्यांचं येणं अंतिम दिवस आहे आणि त्यांचं स्वागत करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. सर्व सिस्टम DJ मास्टर असतील सर्वांना मी विनंती करेल की आज मात्र तुम्ही दिलेला 7 दिवसाची मेहनत आज 8व्या दिवसामध्ये तोच संघर्ष आम्हाला पाहायला मिळेल. सर्वांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. पुन्हा एकदा ऐकूयात
व्हॉइस ऑफ द आल्यानी सन्माननीय सोमनाथजी खाडे सर. थँक्यू सो मच जयजी बालके सर. आज आपल्याला या ठिकाणी जरूर आपला अमूल्य वेळ आपल्यासाठी देत आहेत. इथं आलात आणि रंगत वाढतीये. आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. जाऊया मैदानावरती. निश्चितच वनवा लावलाय. एकापाठोपाठ एक विकेट जात आहेत. 18 धावा आल्या होत्या. पार्टनरशिप रस्ता आहेत असं वाटलं होतं, मात्र मध्येच मिठाचा खडा पडतोय. फलंदाज बाद झालाय. फलंदाज धनेश आलाय. हार्ड हिटिंग ॲबिलिटी असणारा खेळाडू आहे. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह सिंगल कंप्लीट करतायत. एकच धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. तिसऱ्या षटकात आपण आहोत. धावफलकावरती आहेत त्या 18 धावा. 3 गडी बाद 18. बादशाही संघ संघर्ष मैदानावरती करतोय. 4 षटकांची मॅच आहे. 35-40 धावा जर झाल्या तर मैदानावरती नक्कीच कल्पेश जाधव अँड टीम कमबॅक करेल, या बाबतीत शंका नाही. सुरेश आलाय. राईट आर्म ओव्हर द विकेट. जुना जाणता गोलंदाज. जुनं अस्त्र बाहेर काढले. फटका चांगला आहे. गॅप सिलेक्शन प्रॉपर. मैदानावरती अनुज नावाचं वादळ. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. जबरदस्त कामगिरी करतोय. संघ संकटात असताना संकट मोचकाची भूमिका पार पाडतोय. न कद बडा न पद बडा, जो मुश्किलों में खडा वही सबसे बडा. कल्पेश जाधव बाद झाला. त्यानंतर आपण पाहताय तर हारेसला सुद्धा लवकर बाद करण्यात यश मिळवलंय. बॅटिंग करत असताना रोहित शून्यावरती बाद झाला. अनुज मात्र एका बाजूने किल्ला लढवतोय. लढवय्याची भूमिका. इथे पहा खोलवर टप्पा आहे. समोर खेळतायत. अलॉंग द कार्पेट चेंडू येतो सीमारेषेच्या जवळ. सुंदर फिल्डिंग. थोडंसं कलेक्शन उशिरानं झालं आणि या अनुषंगानं या 2 धावा इथं कंप्लीट झाल्या. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगल्या पद्धतीने एकमेकांना कॉम्प्लिमेंट करत असताना दोन्ही फलंदाज, एका बाजूनं अनुज दुसऱ्या बाजूनं धनेश, ही जोडी मैदानावरती विध्वंस माजवू शकते याची जाणीव जरूर सुरेशला आहे. थांबवण्याचं काम त्यानं केलंय. षटकारानंतर निश्चितच एक चांगला चेंडू त्याच्या माध्यमातून आलाय. बॅट्समन तयार. इथे पहा बॅटची एज. चेंडू जाते मागे. त्या ठिकाणी फिल्डर बरोबर जागेवरती लावलाय. फाईन एकदम पकडलाय. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. डॉट येतोय. निश्चितच लगेचच कमबॅक सुरेशनं केलं. अनुभवाची शिदोरी मैदानावरती खोलतोय आणि फलंदाज अनुजला इथं मात्र थोडंसं थांबवलंय. धावफलकाला स्वल्प विराम लावलाय. स्ट्राईक वरती फलंदाज तयार. अनुज खोलवर टप्पा. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला फिल्डर त्या ठिकाणी आहे. थोडीशी घाई. अति घाई संकटात नाही. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर करतायत, मात्र स्वतःवरती आत्मविश्वास दाखवलाय आणि निश्चितच मला स्ट्राईक ठेवायची आहे या अनुषंगानं आपण पाहताय. बॅटिंग करत असताना अनुज. सिंगल कंप्लीट झाली. षटक संपलंय तिसरं. 3 षटकांच्या अंती धावफलकावरती आहेत 28 धाबा. बिग फाईट, मोठा ड्रामा मैदानावरती पेश होतोय. या ठिकाणी राजेभाईचं शहापूर विपक्ष दोस्ती 11 शहापूर ग्रामीण ओपन गटातील होणारा यापुढील सामना. दोन्ही संघाचे संघनायक आपण त्वरित नाणेफेकी कक्षाजवळ पोहोचायचं आहे. विनंती करतोय मी सर्व संघांना विनंती करेल की आज सहकार्य करा प्लीज. विनंती असेल. दोन्ही संघाचे संघनायक. थँक्यू. पहा मित्रांनो, गेलेली वेळ आपल्यासाठी थांबणार नाही. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला मेगा फायनलची मॅच लख प्रकाशामध्ये कमीत कमी 4 जास्तीत जास्त 5 षटकांची खेळवायची आहे. याची काळजी आपण सर्वांनी आताच घ्यायला हवी. मध्ये जो वेळ आपण खर्च करतोय तो वेळ मित्रांनो खर्च करू नका. आयुष्यात गेलेला पैसा तुम्ही मेहनत करून कमावू शकाल, मात्र गेलेला 1 सेकंद वेळ सुद्धा कोट्यावधी रुपये खर्च करून तुम्ही कमावू शकणार नाहीयेत. थँक्यू सर. या ठिकाणी आमच्या समवेत नेहमी समालोचन क्षेत्रामध्ये जे व्यक्तिमत्व असतं, माझे परमस्नेही मित्र, ते देखील आपल्या नोकरी व्यवसायामध्ये असले, परंतु या क्रिकेटसाठी आणि या ओवीकरांसाठी त्यांनी देखील मेहनत घेतली. ते व्हॉइस ऑफ द बोर्चेती योगेशजी भागरे सर यांचं देखील आभार मी व्यक्त करतोय. त्यानंतर व्हॉइस ऑफ द जयेश विदे सर. सन्माननीय या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं ते दीपकजी गाडेकर साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. तर मी विनंती करतोय दीपकजी गाडेकर सर आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं देखील हार्दिक स्वागत. शेवटच्या षटकाला इथं सुरुवात झाली आहे. गोलंदाज धनाजी इथे ओरपीच समोर खेळलाय. फटका चांगलाय. फिल्डर आहे त्याच्या डोक्यावरनं सरळ एक बाउन्स खाऊन चेंडू सीमा पार चौकार. थँक्यू. आणि ज्यांना आम्ही ज्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच आनंद, हर्ष
हास्य असे दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आणि या स्पर्धेसाठी ज्यांची विशेष सहकार्य असे वनमॅन शो बाळादादा बांगर यांचं शुभ आगमन या ठिकाणी झालंय. त्यांच्या समवेत दीपकदादा गाडेकर साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. बँजो एक चांगली धून आमच्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी. बँजो थँक्यू 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 थँक्यू. बँजो मास्टरांना विनंती असेल की आपण देखील मॅचकडे बघा, आम्ही बोलू परंतु मॅच जर चालू आली तर तात्काळ आपण बंद करावी याची नोंद घ्यायची आहे. प्लीज विनंती आहे. नक्की नक्की नक्की. हसा खेळा शिस्त पाळा. बँजो वाजलाच पाहिजे मात्र थोडं टायमिंग साधून. मित्रांनो इथे पहा लोअर फुलटोज बॅट फिरवली आहे. स्लॉक स्वीप करायचं होतं. बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नाही. सरळ विकेट किपरच्या हातात चेंडू जातोय. थांबला डॉट. चांगली सुरुवात या षटकाची केली आहे. धनाजी गोलंदाजीसाठी आला. पहिला वाईड त्यानंतर चौकार. इथं डॉट येतोय. जबरदस्त मॅच टिट फॉर टॅट. ठोसास ठोसा देत असताना दोन्ही टीम एकमेकांवरती हल्ला बोल करण्यासाठी तयार. धनाजी अनुसाठी फुलटोज आहे. कदाचित मिस टायमिंग. सीमारेषेवरती झेलची सुवर्ण संधी. झेल टिपला. खेळ संपला. बॅट्समन आउट. सुरुंग लावलाय. एका पाठोपाठ एक विकेट जात आहेत. धावा बनवण्यासाठी प्रयत्न करतायत मात्र मधीतच ब्रेक लागतायत. निश्चितच बादशाही संघ थोडासा संघर्ष जरूर करतोय. स्कोरबोर्ड स्थिरावलेला आहे 33 आकड्यावरती. शेवटचा अंतिम षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे आणि 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. या 3 चेंडूंवरती किती जास्तीत जास्त धावा बनवायच्या यासाठी नक्कीच प्रयत्नरत असतील. नवीन बॅट्समन मैदानावरती बॅटिंग करण्यासाठी. दोस्ती 11 शहापूर आणि राजेभाई शहापूर दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी त्वरित यायचंय. आपल्याला तिसरा ते चौथा कॉल आहे. प्लीज विनंती आहे. दोस्ती 11 शहापूर राजेभाई शहापूर चला लवकर कर्णधार. चला वेळ कोणी वाया घालवू नका. स्वप्नील आलाय बॅटिंग करण्यासाठी. स्ट्राईक वरती तयार. इथून त्याला सर्जिकल स्ट्राईक करावा लागेल. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. आलाय मैदानावरती आणि आल्या आल्या आपल्या बॅटचा करिश्मा दाखवतोय बादशाही ब्रँडेड षटकार. या षटकाराच्या मदतीनं स्कोरबोर्ड फ्लाय झालं. तब्बल 39 या आकड्यावरती. बँजोवाले भाऊ थोडं लक्ष द्या. सर एक मिनिट. बँजो मास्टर तुम्हाला मी विनंती करतोय की आपण अधूनमधून देखील धून क्लिक करू नका कारण जर एज लागली कट आउट समजली नाही तर एखाद्या संघाचं नुकसान होईल. कारण आज अंतिम दिवस आहे. प्रत्येक चेंडू प्रत्येक धाव प्रत्येक निर्णय आज फार महत्त्वपूर्ण राहणार आहे. परंतु अभिनंदन वाटेल आणि अभिमान वाटेल सोमनाथ काडे सर जे पंच आहेत पंचांचं कौतुक करायलाच पाहिजे. योग्यरित्या ही स्पर्धा शेवटच्या दिवसामध्ये आणली. कोणताही निर्णय चुकीचा दिलेला नाही. असे आमचे नावाजलेले पंच हेमंत तावडे सर असतील, अभिजित सावंत सर असतील आणि सुमितजी देशमुख असतील. तसरे दशरथजी खूपसे सर्वांचं देखील मी कौतुक करतो आणि शुभेच्छा देतो. थँक्यू. नक्कीच नक्कीच. पंच म्हटलं म्हणजे क्रिकेटच्या मैदानावरचा आत्मा सरपंच. पंचांचा निर्णय अंतिम नेहमीच असतो. इथं फटका चांगला आहे. मैदानावरती विध्वंस माजवत असताना कमबॅक करून देतोय स्वप्नीलच्या बॅटमधून आलेला हात. थँक्यू. बँजोवाले भाऊ 2 मिनिटं लक्ष द्या. बॉल मारल्यानंतर चेंडू बाहेर जात असताना आम्ही थांबलो की मग आपण चालू व्हा. थोडंसं टायमिंग साधा. जबरदस्त संगीत संयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. डीजेच्या सोबत बँजो. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित झालेले आणि शिवसेनेचे नेते आदरणीय सन्मान्य प्रवीणजी भेरे साहेब म्हणजे बाळादादा भेरे यांचं शुभ आगमन या व्यासपीठावर झालंय. त्यांचं देखील सहकार्य परंतु असतात आणि जातीनं आणि मेहनतीनं या ठिकाणी उपस्थिती दाखवणारे व्यक्तिमत्व दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस सन्माननीय प्रवीणजी भेरे साहेब आपलं आयोजन कमिटीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. 45 धावा धावफलकावरती शेवट गोड करण्याच्या प्रयत्नामध्ये चांगली बॅटिंग केली आहे स्वप्नीलनं. 2 षटकार त्यानंतर ही सिंगल. इथं विकेट जरूर आली आहे. 4 षटकं संपली आहेत. पूर्वार्धामध्ये आपण पाहताय धावा जोडल्या एकंदरीत 46 आणि 47 धावांचं टार्गेट या ठिकाणी ठेवलंय. सुरुवात दमदार झाली होती निश्चितच साडगावसाठी. त्यानंतर आपण पाहताय कमबॅक केलंय. अंत भला तो सब भला. 46 बनवल्या आणि 47चं टार्गेट रमेश स्पोर्ट्स साडगाव या संघासमोर. या ठिकाणी
थँक्यू. यानंतर होणारा ग्रामीण ओपन गटाचा सामना दोस्ती 11 शहापूर विपक्ष राजेभाई शहापूर. राजेभाई शहापूर संघाचे संघनायक माझे मित्र प्रशांत दिनकर यांचं शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे. धन्यवाद. बोलावं तर लागेलच. आणि माझे लाडके मित्र उत्कृष्ट पंच आणि क्रिकेटला कोहिनूर हिरा दशरथजी कुपसे यांचं शुभागमन झालंय. धन्यवाद. तर- गोटेकर संघ ज्या ठिकाणी बसला, गोटेकर संघ तिथे एक बाईक आहे, 4 व्हीलर आहे, त्या बाईकची आरसा प्रकाश परावर्तित होतोय. थँक्यू सर. या ठिकाणी सन्माननीय या मंडळासाठी, या स्पर्धेसाठी आणि त्यांच्या रक्तामध्ये देखील क्रिकेट आहे असं हे बिरवाडीकरांचं नेतृत्व करणारे आमचे सन्माननीय मार्गदर्शक दीपकजी गाडेकर साहेब यांच्या शुभ हस्ते पुढील सामन्याची नाणेफेकी केली जाते. सामना आपण पाहणार आहोत राजे बॉईज विपक्ष दोस्ती 11 शहापूर. मी मान्यवरांना विनंती करेल की आपण नाणेफेकी करावी. टेल इज अ कॉल. दोन्ही संघटक आपण यायचं, आपण जायचं नाहीये. माझ्या समवेत जोडले गेले आहेत दोस्ती 11 शहापूर संघाचे संघनायक दशरथजी कुपसे. दशरथजी कुपसे आपण नाणेफेकी जिंकलेली आहे आणि आज मला देखील तुमच्याकडे पाहिलं तर मी आदर्श मानतो, कारण तुम्ही क्रिकेट खेळता, तुम्ही पंचगिरी करता, परंतु तुम्ही मित्रत्व फार चांगल्या प्रकारे जपता. दशरथ, आज या ठिकाणी नाणेफेकी जिंकले, निर्णय काय असेल? फिल्डिंग येणार. क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. आपल्या समोर देखील तेवढाच बलाढ्य संघ राजेभाई शहापूर संघ आहे. आनंद वाटेल की दोस्ती 11 शहापूर काल झालेला पहिला सामना NP स्पोर्ट ए संघाला, एवढ्या बलाढ्य संघाला आपण पराभूत केलं आणि पुढे वाटचाल चालू ठेवली. आज काय प्लॅनिंग असेल? कारण आज जर हार मानली तर जीत होणार नाही. आज जिंकण्यासाठी सर्वजण या ठिकाणी मेहनत करणार आहेत. काय प्लॅनिंग असेल? प्लॅनिंग तर भरपूर केलेली आहे. 100% आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करणार आणि या पहिली ट्रॉफीचा मारण्याचा प्रयत्न आहे आमचा. पहा मंडळी, जोरदार टाळ्या वाजवा. याला म्हणतात दोस्ती 11 शहापूर. मला आनंद का वाटेल तरी जवळजवळ 8 ते 9 प्लेयर 40+ आहेत आणि दोन्ही बलाढ्य संघांना पराभूत करून आज संघ इथपर्यंत मजल मारू शकतो. आणि आज नक्कीच मी मागाशी म्हटलं, आयुष्यात क्षेत्र कोणते असो, कष्टाला पर्याय नाही. कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नाही. दशरथ, आपण देखील या ठिकाणी गेल्या वर्षी नडगावला चषक झाला माझ्या वडिलांच्या नावाने, तिथे आपण मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी होता. आज या ठिकाणी काय प्लॅनिंग? कोणते गोलंदाज, कोणते फलंदाजच कामगिरी करतील? फलंदाज कालचेच आहेत आणि गोलंदाज कालचेच आहेत. रणनीती काही नाही, फक्त सांगून दिलं आहे त्यांना का तुम्ही 100% द्या. 100% आपण जो कालचा एफर्ट लावला आहे तो एफर्ट द्या. 100% आपण ही ट्रॉफी घेणारच. थँक्यू. शेवटचा प्रश्न असेल, कारण हा प्रश्न विचारल्याशिवाय आयोजन आणि नियोजन आपल्याला समजणार नाही. जे केले काही महिन्याची मेहनत, काही दिवसांची मेहनत, डॅशिंग मॅन, वन मॅन शो, माननीय श्री श्रेष्ठ दादा वेकंडे पुरस्कृत स्वर्गीय विठ्ठलराव दादासाहेब खाडे स्मृती चषक 2025 या आयोजनाबद्दल आणि या नियोजनाबद्दल काय आपलं मत असेल आणि काय आपल्या शुभेच्छा असतील? पंच मॅच सुरू ठेवायच्या. शुभेच्छा तर खूप आहेत सर्व आयोजकांना, कारण आयोजन असा असतो की प्रत्येक प्लेअरला व्यासपीठ भेटतो खेळण्यासाठी आणि कुठल्याही प्लेअरनी आयोजकाला नाव नाही ठेवायचा. जर आयोजकाने जर मॅचच ठेवल्या नाही तर तुम्हाला व्यासपीठ भेटणारच नाही कुठे खेळायला. तुम्ही आयोजकाचा सन्मान करा आणि आयोजकाला जरा सपोर्ट करा, हीच माझी एक विनंती आहे. थँक्यू. माननीय श्री श्रेष्ठ दादा वेकंडे पुरस्कृत स्वर्गीय विठ्ठलराव दादासाहेब खाडे स्मृती चषक 2025 तमाम खेळाडू रसिकांचं हार्दिक स्वागत करतो. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण ऐकूयात इंजिनिअरिंग क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव, व्हॉइस ऑफ द शेरे, जगदीशजी तारमळे. थँक्यू थँक्यू थँक्यू. धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आदरणीय जयेशजी भालके, सोमनाथजी खाडे, आमचे 2 परम मित्र, परम स्नेही, यांचा आवाज तुम्ही आज ऐकतायत. यांच्या आवाजानं, या दोघांच्या आवाजानं सध्या बिरवाडीकरांची ही क्रीडानगरी दुमदुमते आहे. मैदानाच्या आतमध्ये जाऊयात. भातसई विपक्ष साडगाव. जबरदस्त लढत मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल ऑन साइडला बिग हिट केलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक जज करतात. पहिल्या बॉलवर विकेट. धनाजी तिवरेला माघारी परतावं लागेल. पहिला धक्का लागतोय रमेश स्मृती साडगाव संघाला. फलंदाज बाद. इंसान की सोच से कोई लक्ष्य बड़ा नहीं,
हारा वही जो लढा नाही. मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवर कल्पेशी विकेट जरूर मिळाली होती, परंतु त्यानंतर त्याच्या सहकाऱ्यांनी संघर्ष केला. एक चांगली टोटल उभारली आहे सूरज 11 भातसई. मगाशीच उल्लेख केल्याप्रमाणे सूरज याच गावातील एक हरून नरी नवतरुण युवक. याच वर्षी त्याचं आकस्मिक निधन झालं, तो आपल्याला सोडून गेला. भातसई गाव आणि भातसई परिसरामध्ये भरपूर मोठी शोककळा, कारण सूरजचं जे वागणं होतं प्रत्येक मुलाशी प्रत्येकाशी अगदी आपुलकीचे प्रेमाचे त्याचे संबंध होते. तो सूरज आकस्मिक निधनाचा झाला आणि त्याच्याच नावाने आज भातसई गाव मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चेतन चांगला बॉल, फुल लेनचा बॉल होता, यावी गती दिली होती कल्पेश जाधवनं. पहिल्या बॉलवर विकेट, त्यानंतर दुसऱ्या बॉलवर एक निर्धाव चेंडू, भन्नाट वेग या सेकंड बॉलवर आपल्याला पाहायला मिळाला. डॉट चेंडूची सांगता होते. 47 धावसंख्येचं टार्गेट या मॅचमध्ये चेस करायचं आहे. तर रमेश मोती साडगावला बॅटची कडा लागली आहे, बीट झाला विकेट किपर. शॉट फाईन लेगला त्या ठिकाणी आपण पाहताय. बॅकअप चांगला आहे, निराश आहे कल्पेश, कारण इथे एरर ऑफ मार्जिन भरपूर कमी असेल. मर्यादित षटकांच्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुमच्याकडनं होणाऱ्या छोट्या छोट्या चुका तुम्हाला मॅचमध्ये भरपूर महाग ठरत असतात आणि सातत्यानं आपण पाहिलंय. एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. श्रीगणेश होत असताना रमेश मोती साडगाव टीमच्या इनिंगचा. सूरज प्रतिष्ठान भातसई, सूरजचा पण उल्लेख करत होतो त्याच्या नावाला उजाळ देण्यासाठी, त्याच्या स्मृती चिरंतन आपल्यामध्ये राहण्यासाठी हा संघ आपण पाहताय सध्या. भातसईचा दुसऱ्या बाजूला रमेश मोती साडगाव, या गावाचा देखील एक तरुण त्यांनी गमावला, आकस्मिक निधन त्याचं देखील झालं आणि त्याच्या नावानं गेली अनेक वर्ष हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. रमेश मोती साडगाव. डॉट बॉल आलाय जगदीश विशे, या टीमचा एक सर्वाधिक महत्त्वाचा खेळाडू. इथे रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन खेळावं लागेल जगदीशला. शेवटच्या ओव्हरपर्यंत थांबला तर मॅचचं पार्ट चेंज करण्याची ताकद तो स्वतःमध्ये ठेवतो. सोडून दिला बॉल, पंचवतात डाव्या स्टीच्या बाहेरचा बॉल, वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन स्कोरबोर्डमध्ये होईल ॲड. मोठ्या संख्येने ते पाठीराखे दोन्ही संघांची उपस्थित आहेत, कारण प्रश्न असतो गावाचा, गावाच्या अस्तित्वाचा, गावाचं क्रिकेट असतं आणि त्या क्रिकेटच्या मागे तुमच्या गावाचं नाव लागलेलं असतं. त्याचमुळे या ठिकाणी मोठ्या संख्येने प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. हॉर्न साईडला इनस्विंगर बॉल होता, पॅचची कडा लागत्या, बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर रिजनकडे जातो. दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 2 धाव्यांनी धावफलक पुढे सरकत असताना धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात. त्या 4:47चं टार्गेट आहे. प्रयत्न ठेवले, संघर्ष केला, आत्मविश्वास ठेवला तर हे टार्गेट चेस केलं जाऊ शकतं. टीम साडगावच्या माध्यमातून समोर भातसईसारखा मातब्बर संघ जरी असला तरी कल्पेशचं कौतुक करायला व गोलंदाजी सध्या बहरदार त्याच्या माध्यमातून पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळते. दिल दोस्ती दुनियादारी ग्रुपकडनं टीम साडगावसाठी शुभेच्छा. थँक्यू दिल दोस्ती दुनियादारी ग्रुप. धावसंख्या स्कोरबोर्डवर आपल्याला 4 धावा पाहायला मिळतात. जगदीश विशे हलक्यातनं टर्न केलाय, मिड विकेटला चुकी झाली आहे फिल्डिंगमध्ये. फिल्डिंगच्या चुका भरपूर महाग ठरतात. एक एक्स्ट्रा रन तिथे मिळाली. धावफलकावर धावा 5. पहिलं षटक समाप्त झालंय. 1 ओव्हरचा खेळ संपन्न झाला. टीमची टोटल स्कोर कार्डवर 5 आपल्याला पाहायला मिळते. विजयासाठी 47चं टार्गेट आहे. 5 धावा झाल्यात. आता उर्वरित 18 बॉलचा काही शिल्लक. 18 बॉलमध्ये 42 धावा बनवायच्या आहेत. कल्पेशचं षटक झालं या ठिकाणी समाप्त. थँक्यू. मी मगाशीच म्हटलं, मैदानावर जर मंडप डेकोरेटेडचं काम योग्य नसेल तर मैदान सजत नाही. शनिवारी मॅच 1 पोल वाढून खेळले आणि 12 वाजता शुक्रवारी या ठिकाणी काहीच उभं केलेलं नव्हतं. रात्री 12 वाजल्यापासून तर सकाळी मॅच सुरू होण्याच्या 1 तास आधी हे सर्व ऐश्वर्य उभं करून दिलं. आशिफ शेखसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मंडळाच्या वतीनं आणि तमाम क्रीडा रसिकांच्या वतीनं. आसिफ भाई तुझा गोड गोड कौतुक आणि आभार व्यक्त करतोय. थँक्यू. वन मॅन शो माननीय श्री श्रेयदादा वेखंडे पुरस्कृत स्वर्गीय विठ्ठलराव उर्फ दादासाहेब खाडे स्मृती चषक 2025 आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, मान्यवरांचं पुन्हा एकदा ओवी स्पोर्ट बिरवाडीच्या वतीनं, ग्रामस्थ मंडळ बिरवाडीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. आजच्या
या स्पर्धेसाठी अंतिम दिवसासाठी काल देखील त्यांचा आवाज ऐकला, त्याआधी देखील त्यांचा आवाज ऐकला, ते आमचे परमेश्वरी मित्र सन्मान्य जगदीशजी तारमळे असतील, सन्मान्य सोमनाथजी खाडे सर असतील आणि आमचे योगेशजी भागरे, जयजी विदे, सर्व समालोचक टीमचं मनापासून आभार, शुभेच्छा आणि अभिनंदन करतोय. थँक्यू. धन्यवाद धन्यवाद. आज हा बुलंद आवाज तुम्हाला संपूर्ण दिवस या व्यासपीठावर ऐकायला भेटेल. समोर खेळला जगदीश विषयाचा फटका, डीपमध्ये क्षेत्ररक्षक जज केला, जबरदस्त झेल, मोठा मासा गाळला. जगदीश विषय बॅक टू द डगआउट, फलंदाज बाद. पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा होत आहे, एक विकेट आपण पाहिली. त्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये महेश दळवी आलेत. महाराष्ट्र पोलीस अतिशय चांगली फिटनेस त्यांनी मेंटेन केली आहे, क्रिकेटिंग आवड आहे आणि आज भातसईसाठी चांगली कामगिरी ते करत असताना पहिल्या बॉलवर विकेट त्यांनी प्राप्त केली आहे. नवीन फलंदाज आला सचिन, आक्रमक बॅटर आहे आणि इथे सचिनला आता रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन खेळावं लागेल टीम साडगावसाठी. फुल टॉस आहे, ऑन साईडला फ्लिक केला आहे, प्रॉपररित्या बॅटचं बॉल कनेक्शन नाही आहे. अलॉंग द कार्पेट ऑन साईडला बॉल केला, एक सिंगल तिथे कंप्लीट करत असताना टीमची टोटल एकने पुढे सरकते. थोडंसं संत आणि शांत डाव सध्या टीम रमेश स्मृती साडगावचा आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्या धाफळकावर 6. 6 ऑन बोर्ड. यानंतरचा सामना तुम्हाला ओपन गटामधनं पाहायला मिळेल, जिथे राजेबॉय शहापूर त्यांच्या विपक्षामध्ये दोस्ती 1140+ आसिफभाई शेख यांचा संघ, ज्या टीमनं कालच्या दिवसामध्ये 2 मोठे उलटफर केले आणि क्रिकेटमध्ये कुणीही भारी नसतो, मैदानाच्या आतमध्ये जो चांगली कामगिरी करतो तो त्या दिवशी हिरो असतो, हे दाखवून दिलं. कालच्या दिवसातला हिरो संघ दोस्ती 1140+, ज्याने NPA आणि नीरज स्पोर्ट्स या 2 बलाढ्य संघांना पराभूत केलं. सामना संपलेला नाहीये. साडगाव संघ इथून देखील मॅचमध्ये कमबॅक जरूर करू शकतो. त्यासाठी आत्मविश्वास असणं आवश्यक असतं, प्रबळ इच्छाशक्ती असणं आवश्यक असतं. महेश दळवी चिप केला, ऑफ ड्राईव्ह फटका आपल्याला पाहायला मिळतोय. 2 खेळाडूंमध्ये जम्बलिंग, तिसरा देखील आपण पाहतोय फंबल होताना आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्यात. 2 धावाने धावफलक पुढे सरकतोय. धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या 8 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 2चा केस सध्या सुरू आहे. अतिशय चांगली गोलंदाजी, शॉर्ट रनअपने वेगवान मारा करतात, कारण उंच पुरे आहेत, खांद्यामध्ये ताकद आहे आणि वेगवान गोलंदाजाकडे काय असायला होतं, दोन्ही गोष्टी आहेत. एक तर त्याच्याकडे असणारी उंची आणि त्याच्या खांद्यामध्ये असणारी ताकद, ह्या दोन्ही गोष्टींचा पुरेपूर लाभ इथे उठवतात. गॅपमध्ये खेळलेत, लॉंग चेस आहे अनुजसाठी, गुड फिल्डिंग, कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. फलंदाजीमध्ये देखील अनुजने चांगली कामगिरी केली आणि क्षेत्ररक्षण देखील त्याच्या माध्यमातून आपल्याला चांगलंच पाहायला मिळतं. धावसंख्या 1ने पुढे सरकत असताना धावफलकावर धावा 9. 5 संघ जीवाच्या आकंताने खेळतोय, कारण त्यांना ही स्पर्धा जिंकायची आहे. सूरजसाठी सूरज जाधव अतिशय चांगला क्रिकेटर होता, याच टीममध्ये खूप सामने तो खेळला, अनेक सामने त्याने जिंकून दिलेत. एकदा 1 बॉल 4 धावाची आवश्यकता असताना 1 बॉल षटकात आणि टोकून जिंकून दिला आणि त्या सूरजसाठी ही स्पर्धा जिंकायची आहे. ती भातसई संघाला चांगली फिल्डिंग, गणेश होते त्या ठिकाणी, फेकी करतात. अपील, तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला आणि इथे तिसरे पंच पाहतील की त्या ठिकाणी फलंदाज रनआउट आहेत की नाही, चेक केलं जाईल. या ठिकाणी दोस्ती 11 शापूर संघाचे आमचे संतोषजी आणि अनिलजी यांचं शुभ आगमन झालंय. पहा, हे जुने खेळाडू आहेत, परंतु ताकद मात्र आजच्या युवा वर्गासारखी करतायत. आमचे संतोष दादा, अनिलजी, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. माननीय श्री श्रेष दादा वेखंडे पुरस्कृत स्वर्गीय विठ्ठलराव दादासाहेब खाडे स्मृती चषक 2025 आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि महत्त्वाचं म्हणजे शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्या कुटुंबाचं नाव घेतलं जातं ते आमचे खाडे कुटुंब असेल, वेखंडे कुटुंब असेल आणि तमाम बिरवाडीकरांचं नाव या शैक्षणिक क्षेत्रामध्ये अग्रगण्य समजलं जातं आणि त्यांच्यात आठवणीला उजाळा देण्यासाठी स्वर्गीय विठ्ठलराव दादासाहेब खाडे स्मृती चषकाचं आयोजन सालाबादप्रमाणे आपण करत असतो. या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं, ज्यांनी आम्हाला मेहनत घेण्यासाठी देखील सहकार्य केलं, आर्थिक जे सहकार्य आलं त्या सर्वांचं हृदयाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक आभार. तसेच या स्पर्धेसाठी
ज्यांचं अमूल्य योगदान, ज्यांचं अमूल्य सहकार्य या क्षेत्रातील उद्योगपती ठाणे या ठिकाणी वास्तव्य जरी असलं, परंतु बिरवाडीकरांवर ज्यांचं प्रेम ते सन्माननीय प्रशांतजी भोईर साहेब म्हणजे उर्फ बंटी शेठ भोईर यांचं देखील हार्दिक आभार आणि स्वागत. थँक्यू. धन्यवाद. विकेटचं पतन रनआउटच्या स्वरूपात झालं न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये. वैभव आला, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, स्विंग आणि मिस, टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला. गतिवान चेंडू होता, कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवर इथे खेळलं जातं आणि या खेळपट्टीनं आत्तापर्यंत भरपूर रंग दाखवलेत. मागच्या 9 दिवसामध्ये आपण पाहिले तर मोठ्या मोठ्या संघांना परास्त करून टाकलं याच खेळपट्टीनं. कारण चेंडू स्विंग भरपूर होत असताना फलंदाजाला संभ्रमात टाकणारी खेळपट्टी आहे. 2 ओव्हरचा खेळ झाला, धावसंख्या 10, विजयासाठी 12 बॉलचा खेळ शिल्लक, 37 धावसंख्येची आवश्यकता. सूरज प्रतिष्ठान भातसई त्यांच्या विपक्षामध्ये रमेश स्फूर्ती साडगाव अशी लढत सध्या मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. 12 बॉल 37 धावसंख्येची आवश्यकता. सचिनकडे ती क्षमता, हार्ड हिटर बॅटर आहे, आक्रमक फलंदाजी तो करू शकतो. इथून मॅचमध्ये त्याला कमबॅक करून द्यावा लागेल. समोर गोलंदाज आहे, यंगस्टर आहे योगेश. या खेळाडूनं पहिल्या दिवसामध्ये ज्या दिवशी भातसे संघ क्वालिफाय झाला त्या दिवसामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती. ही एक नवीन गोलंदाज लॉन्च केलाय टीम सूरज 11 भातसई संघाने. पहिला बॉल हाफ ट्रॅकर होता, भरपूर चुकीचा टप्पा आणि चुकीची लाईन. यावेळी एक्स्ट्रा रन स्कोरबोर्डमध्ये होईल. 8 धावसंख्या दाफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती 11 ऑन अ बोर्ड. इकॉनॉमिकल षटक सेकंड ओव्हरमध्ये महेश दळवी यांचं आपण पाहिलं, ज्यामध्ये धावा आल्या त्या फक्त आणि फक्त 4. योगेश पाहायला मिळतोय क्रमांक 30 षटकामध्ये. समोर खेळल्यात सचिनची आक्रमकता, पहिल्याच बॉलवर ठोकलाय षटकार. थँक्यू. 2 एक्सपिरियन्स कंपॅनर महेश दळवी, कल्पेश जाधव चर्चा करतात आणि हे महत्त्वाचं असतं. तुमच्याकडे अनुभव असेल तर तो अनुभव तुम्ही तुमच्या यंगस्टर्सला देणं आवश्यक आहे. आणि इथे गावाची मॅच आहे त्यामुळे ती सिरियस घेतलीच जाईल. ग्रामीण क्रिकेट यालाच म्हणतात. ग्रामीण क्रिकेट हे प्रेक्षकांच्या अंगावर रोमांच निर्माण करणारं असतं. ग्रामीण क्रिकेट इमोशन्सने भरलेलं असतं. ग्रामीण क्रिकेट भावनेने भरलेलं असतं, कारण इथे तुमच्या गावाच्या अस्तित्वाचा प्रश्न असतो. समोर वन्स अगेन अनदर लाफ. सचिनकडे ती क्षमता, मी मगाशीच म्हटलं, आक्रमक बॅटर, सलगचा दुसरा ब्लास्ट, षटकार. थँक्यू. या ठिकाणी एक शहापूर तालुक्याच्या पंच या क्षेत्रामध्ये ज्यांचं अग्रगण्य नाव घेतलं जातं आणि गावदेवी गोटेकर बी संघाचे पाठीराखे आदरणीय आमचे राम डिंगोरे सरांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. सर आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत व्यक्त करतोय. सर्व उपस्थित पाहुण्यांचं हार्दिक स्वागत व्यक्त करतोय. थँक्यू. धावसंख्या 23 वर फ्लाय. पहिले 2 षटकं भातसईच्या बाजूनं. 3ऱ्या षटकामध्ये सचिननं सांगितलंय थांबा, मी अजून आहे मैदानाच्या आतमध्ये, शेवटच्या क्षणापर्यंत हार मानायची नाहीये. 10 बॉल 24 ची आवश्यकता. सामना बनलाय. सामना इथे आता हाय व्होल्टेजच्या दिशेनं थँक्यू सर रवाना होत असताना या ठिकाणी सन्मान्य किशोरजी भेरे साहेबांचं शुभागमन या ठिकाणी झालंय. मी त्यांना आमंत्रित करतोय आपण व्यासपीठावर यावं आपलं आयोजन कमिटीच्या वतीनं आणि या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत सन्मान्य किशोरजी भेरे साहेब. हा बॉल वाईड आहे, एक्स्ट्रा रन स्कोरबोर्ड मध्ये होईल ऍड. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात 24-24. थोडासा दबावामध्ये गोलंदाजी योगेश करतोय, परंतु यंगस्टर आहे, खूप चांगली कामगिरी त्यांनी याआधी या सामन्यामध्ये नक्कीच केली या स्पर्धेमध्ये. 24-24. सचिन जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे. डॉट बॉल आला. 9 बॉल 23 धावांची आवश्यकता. सामन्यामध्ये रोमांच निर्माण झालाय.
सामना सध्या हाय व्होल्टेज क्लायमॅक्स कडे रवाना होत असताना भातसई की साटगाव, साटगाव की भातसई. योगेश समोर आहे सचिन. जबरदस्त मॅच. ऑन साइडला मोठा प्रहार, बॉलला फेकून दिलाय मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर, लांबच लांब षटकार. जबरदस्त मॅच, जबरदस्त सामना. क्रिकेट मित्रांनो, कधीही मॅच सोडू नका. डाव बदलायला वेळ लागत नाही. सुरुवातीचे 2 षटकार भातसई संघ संपूर्णपणे या मॅच मध्ये होता. तिसऱ्या ओव्हरमध्ये 3 षटकार आले सचिनच्या बॅटमधनं. सामना पुनश्च एकदा पलटलाय. आता हा सामना दोलायमान स्थितीत येऊन ठेपलाय. चेंडू शिल्लक आहेत 8. विजयासाठी 17 धावांची आवश्यकता. हाय व्होल्टेज सामना मैदानाच्या आतमध्ये. विठ्ठलराव दादासाहेब खाडे स्मृती चषक 2025 हा यशस्वी आयोजनाला सलामी देणारा सामना मैदानाच्या आतमध्ये घडतोय. सचिन समोर आहे योगेश. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना. 8 बॉल 17 धावांची आवश्यकता. बॉल वाईड आहे, एक्स्ट्रा रन आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावफलकावर धावा 31 पाहायला मिळत आहेत. सामन्यामध्ये टीम रमेश मोती साटगावचं कमबॅक आपल्याला पाहायला मिळतं. योगेशला चांगली कामगिरी करावी लागेल. सचिननं जबरदस्त बॅटिंग केली आहे. साटगावकरांच्या आशा जिवंत ठेवल्या त्या खेळाडूनं. फुल टॉस आहे. वन्स अगेन बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. जबरदस्त मॅच. सामना फिरलाय. 37 धावा. विजयासाठी 7 बॉल 10 धावांची आवश्यकता. 1 मिनिट सर. सचिन विषय या फलंदाजासाठी प्रफुल्ल विदे आयोजन कमिटीचे सदस्य आहेत. त्यांच्या वतीनं आतापर्यंत बॅटिंग झाले 555चं रोख प्राइज आलेलं आहे सचिन विषयसाठी. जर सामना जिंकून दिला तर 1111 रुपयाचं कॅश प्राइज. थँक्यू. 27 रन्स या ओव्हरमध्ये आतापर्यंत आपण पाहिलेत. एकाच ओव्हरमध्ये 27. पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 10. सामना पूर्णपणे भातसईकडे होता. या ओव्हरमध्ये सामना टर्न झालाय. जबरदस्त मॅच. प्रेक्षक सध्या आता पाहताय साटगावकरांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. इथे ठोके वाढलेत भातसईकरांचे देखील. 7 बॉल 10 धावांची आवश्यकता. या बॉलवर काय घडतं त्यामध्ये मॅचचं भवितव्य असेल. यावेळी चांगला बॉल हाताळलाय. डॉट बॉल आलाय. 6 बॉल 10 धावांची आवश्यकता. कुठेही जाऊ नका. युनिव्हर्सल टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडले गेले आहेत त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. स्पर्धा आपण पाहताय माननीय श्री श्रेयसदादा वेखंडे पुरस्कृत स्वर्गवासी विठ्ठलराव दादासाहेब खाडे स्मृती चषक होवी स्पोर्ट्स बिरवाडी आणि ग्रामस्थ मंडळ बिरवाडीकरांचं हे दैदिप्यमान देखणं सुंदर नियोजन. अंतिम दिवस याचा आणि अंतिम दिवसामध्ये एक हाय व्होल्टेज सामन्याचे साक्षीदार व्हायला प्रेक्षक चालले आहेत. 6 बॉल 10 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. सचिननं सामना जिवंत ठेवलाय. दुसऱ्या बाजूला 6 बॉल 10 बनवतील का. जबरदस्त मॅच. थँक्यू. या ठिकाणी साटगाव संघाने जर सामना जिंकून दिला तर या बालाशेठ बांगर यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज सचिनसाठी मिळणार आहे. थँक्यू बालाशेठ बांगर साहेब. आपण जे जे सहकार्य करता, आपण जे पारितोषिक लावता ते खेळाडूचा आत्मविश्वास आणि प्रोत्साहन पुढे नेण्यासाठी पारितोषिक असतं. सर्व दात्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. माननीय श्री श्रेयसदादा वेखंडे पुरस्कृत स्वर्गीय विठ्ठलराव दादासाहेब खाडे स्मृती चषक 2025 अतिशय चित्तथरारक सामना, परंतु ज्यांच्या गोड वाणीने आपण हा सामना ऐकतोय नक्कीच कौतुक करेल. आज आपली पूर्ण ताकद पूर्ण एनर्जी घेऊन आमचे जगदीशजी तारमळे सर मेहनत करतायत, सोमनाथजी खाडे सर मेहनत करतायत. या दोघं समालोचकांचं मनस्वी आभार आणि कौतुक आणि शुभेच्छा. 6 बॉल 10 धावांची आवश्यकता. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. कॅप्टन अनुज जाधव आला गोलंदाजीसाठी. स्वतः रिस्पॉन्सिबिलिटी त्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे. समोर स्ट्राईक एंडला आहेत वैभव. 6 बॉल 10ची आवश्यकता. वॉट अ मॅच. सामन्यामध्ये सस्पेन्स, सामन्यामध्ये रोमांच वाढलाय.
या ठिकाणी ऑर्गन मास्टर चेंडू टाकताना कोणताही बटन आपण प्रेस करू नका प्लीज, विनंती मॅच आहे. क्रुशियल आहे, या ओव्हर नाही वाजवलं तरी चालेल. 6 बॉल 10. समोर खेचला फटका, गॅप मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग, एकच धाव घेतली आहे. सचिन कडे स्ट्राईक असणं आवश्यक आहे आणि तेच घडलंय. 5 बॉल 9. दुसऱ्या बाजूला भातसई संघ हा देखील एक लढवय्या संघ आहे, सामना ते देखील सोडणार नाहीयेत. 5 बॉल 9. सामना कुठे टर्न घेईल? भातसईकडे. इथून जर आपण पाहिलं बिरवाडी आटगाव शहापूर वासिन मार्गे भातसईकडे जाईल की बिरवाडी आटगाव शहापूर वरून सापगावचा रस्ता पकडून सामना साडगावला जाईल. कोणत्या गावाकडे जाईल हा सामना? इथे प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. प्रेक्षक भरपूर मोठ्या संख्येने तुम्हा सर्वांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. अनुज जाधव टू सचिन. 5 नाव समोर खेचलाय, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सचिनच्या बॅट मधनं आलाय, दिमागदार फटका, षटकार. थँक्यू. या ठिकाणी मी विनंती करतोय, सामना संपल्यानंतर कोणी आतमध्ये येऊ नका, विनंती असेल. पब्लिक साडगाव संघ चला. थोडे मागे या, please. 4 बॉल 3 धावांची आवश्यकता. सुरुवातीच्या 2 ओव्हर मध्ये फक्त 10 होत्या, त्यानंतर 27 एक मोठं षटक आलं. योगेश्वर हमला चढवला सचिनने आणि आता मॅच पहा कुठे आली आहे. 4 बॉल 3. सामना अजूनही संपलेला नाहीये मित्रांनो. क्रिकेट आहे, द ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी. कुठेही सामना फिरू शकतो. 4-3. समोर सामना जिंकलाय रमेश मोदी साडगाव. जबरदस्त मॅच, सचिनच्या बॅटचा तडाखा, सामना फिनिश. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. जल्लोष साडगावकरांचा. सामना गेलाय बिरवाडी आटगाव शहापूर सापगाव मार्गे साडगाव गावामध्ये. हा जल्लोष, जबरदस्त सामना, मंत्रमुग्ध करणारी बॅटिंग सचिनच्या माध्यमातनं. हा सामना क्रिकेट आहे मित्रांनो. 2 ओव्हर भातसई संघाकडे होत्या. 2 ओव्हर नंतर सामना पूर्णपणे टर्न झाला तो रमेश मोती साडगावकडे. चला मैदान खाली करा. थँक्यू. मॅन ऑफ द मॅच अर्थातच सचिन विषय, मॅन फ्रॉम साडगाव. मी आमंत्रित करतो आपण व्यासपीठावर यावं. टॉस का बॉक्स कक्षामध्ये मी आमंत्रित करेल. मॅन ऑफ द मॅच पारितोषिक वितरण करण्यासाठी सन्माननीय शिवसेना नेते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानं प्रेरित झालेले आदरणीय आमचे प्रवीणजी भेरे साहेब उर्फ बाळा भेरे साहेब यांना विनंती करतो की आपण टॉस का बॉक्स कक्षामध्ये येऊन आपल्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅच सचिन विषय अर्थातच साडगावचा बाहुबली. चला लवकर या. प्रवीणजी भेरे साहेब यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच पारितोषिक ट्रॉफी या ठिकाणी वितरण करण्यात येत आहे. सचिन यायचा आहे. मी मगाशीच म्हटलं, प्रयत्न जर थांबवले तर आपलं यश थांबतं, परंतु प्रयत्न केलं तर मार्ग किती मोठा असो त्या मार्गाला आपण सहजरित्या सरळ